बहुत ही अच्छी योजना है ये, क्योंकि इससे क्या है कि जो हमारी महिलाएं घर पर बैठी हुई हैं और उनको कहीं रोजगार नहीं मिलता है, क्योंकि उतनी उचित पढ़ाई लिखाई नहीं हुई है उनकी, तो ऐसी महिलाओं के लिए जो घर पर बैठी हैं उनके लिए बेहतरीन रोजगार प्राप्त होंगे। माननीय नरेंद्र मोदी जी ने एक बहुत ही अच्छा ये एक मुहिम उठाया है और ये मुहिम जरूर कारगर होगा, सफल होगा, क्योंकि इसके पीछे बहुत सारे हमारे जो लोग घर पे बैठे हुए हैं उनकी मनोकामनाएं उसके साथ जुड़ गई हैं। तो वो लोग उस चाहते थे और वही काम नरेंद्र मोदी ने किया। आज हमारे प्रसाद भाई के हाथों उसका उद्घाटन हुआ है और ये रथ यहाँ से आगे बढ़ेगा, धारावी की तरफ जाएगा और महिलाओं को रोजगार मिलेगा। हम लोग बहुत ही प्रसन्न हैं, हम सभी महिलाएं खुश हैं, उन सभी महिलाओं के लिए जो महिलाएं हमारी घर पर बैठी उनकी। खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील सर्वसामान्य जनतेचा लाभ व्हावा, फायदा व्हावा म्हणून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी 18 पारंपरिक जातींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आत्मनिर्भर रथाची योजना करून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सर्टिफिकेशन कोर्स करणे, त्यांना आर्थिक निधी उपलब्ध करून देणे व स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीची योजना आहे। त्या रथाचा आज आम्ही आमचे मित्र श्री संतोष आवाडजी, मॅक्विन जी, सलदाना जी यांच्या माध्यमातून, या आघाडीच्या माध्यमातून आम्ही या रथाचं आज उद्घाटन केलंय आणि मला खात्री आहे या माध्यमातून शेकडो लोकांना निश्चितपणे याचा लाभ होईल। आणि या दक्षिण मध्य जिल्ह्याची संयोजक म्हणून माझी जबाबदारी आहे। माझ्याबरोबर माझे सहकारी दांडेकर जी आहेत, ते सहसंयोजक आहेत। पीएम पंतप्रधान विश्वकर्मा योजना जी नरेंद्र मोदीजींनी तळागाळातल्या जे कार्यकर्त्यांसाठी, तळागाळातल्या लोकांसाठी, मग ते 12 बलुतेदार शिवाजी महाराजांच्या टायमाला 12 बलुतेदार होते, मग त्यात सुतार काम करणारे, लोहार काम करणारे, बाहुल्या बनवणारे, तुमचं सोनाराचे कारीगर आणि तळागाळातला जे चर्मकार समाज आहे, तळागाळातला जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्यापर्यंत एक त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली जाते। आता या स्तरावर आम्ही दर जिल्हा एक लोकसभा विभाग, लोकसभा विधानसभा आणि विधानसभेच्या नंतर आम्ही वार्ड स्तरावर म्हणजे नगरसेवक स्तरावर ही योजना राबवली सुरू झालेली आहे। याच्यामध्ये जवळजवळ आमचे कार्यकर्ते या योजनेला सक्षम बनवण्यासाठी जवळ 150 कार्यकर्ते मुंबईत कामाला लागले आहेत आणि ह्या योजनेसाठी मुंबईत त्यांची निवड झालेली आहे। ते आहेत नरेंद्र गावकर, त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक विधानसभेत, प्रत्येक वार्ड स्तरावर आम्ही ही योजना लोकांपर्यंत, खालच्या ज्या लोकांना सबलीकरण करण्यासाठी 1 लाखाचं व्याज लोन मिळणार आहे, त्याचं व्याज आहे वार्षिक 5% फक्त, आणि त्यांना 7 दिवसाची ट्रेनिंग दिली जाणार आहे। त्याचं बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना स्टायपेंड रोजचा 500 रुपये भत्ता दिला जाणार, जे शिकायला येणार आहेत त्यांच्या घरातले, त्यांचे कोण लोक असतील त्यांना, आणि त्याच्यानंतर 15,000चं टूल किट त्यांना मिळणार आहे। त्या टूल किटनी ते त्यांचा उद्योग सुरू करू शकतात आणि त्यातही त्यांना खरेदीसाठी 1 लाख रुपये 5% व्याजदराने वार्षिक हे लोन मिळणार आहे। त्याबरोबर त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे, MSMEची सर्टिफिकेटवर ते टेंडर, गव्हर्नमेंटचे, शासनाचे कोणतेही टेंडर असतील छोटे मोठे, त्यांना परत बाजाररहाट असते, त्या बाजाररहाट त्यांचं जे बनवलेला उपक्रम असेल त्यात त्यांना त्यासाठी बाजाररहाटासाठी मदत करणार आहेत, सरकारी मदत होणार आहे। आणि ही खालच्या स्तरापर्यंत ज्या स्तरापर्यंत अजूनही कोणतं सरकार पोचलं नव्हतं त्या स्तरापर्यंत पंतप्रधान मोदीजींनी एक चांगली संकल्पना घेऊन हे कार्य सुरू केलेलं आहे आणि त्याचा आज तुम्ही समोर बघत आहात की दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईसाठी हा एक रथ तयार केलेला आहे आणि ह्याचं काम ऑलरेडी 1.5 महिन्यापासून सुरू झालेलं आहे। आज प्रसादजींच्या माध्यमातून हा रथ पूर्ण मुंबईत त्याची माहिती देणार आहे, त्याची जाहिरात करणार आहे आणि तळातल्या गाळातल्या जेवढी गरीब लोक आहेत त्यांना हे, कारण पर्सनल लोन आपण घ्यायला गेलं तरी ते 8-9% वरतीच असतं, 12% असतं, पण 5% वार्षिक दराने ही मोदीजींची योजना आहे। एकच आहे की खालच्या स्तरातला सर्वात तळागाळातला जो व्यावसायिक आहे आणि ते व्यावसायिक 12 बलुतेदार तुम्हाला सर्व माहिती आहेत, सुतारकाम पासून सर्व करणारे, बाहुल्या, मटका बनवणारे कुंभार आहेत, यापासून सर्व यांना या योजनेचा लाभ आम्ही देण्याचं एक माध्यम म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय।